यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, ज्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे, अशा कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती आणि माजी मुख्याध्यापिका आदरणीय सौभाग्यवती उषाताई राजगुरू मॅडमना विनंती करतो, आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि आम्ही छोटेखानी केलेल्या सत्काराच्या निमित्ताने 2 शब्दाचं मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम कैलासवासी लालसिंगजी रजपूत सरांच्या स्मृतीला आदरांजली वाहून मी 2 शब्द बोलत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या सर्वांच्या मासाहेब म्हणजे काकू यांनी आजच पद ग्रहण केलेलं आहे. तसेच आपले सर्वांचे लाडके आणि जे उच्च विभूषित आहेत आणि ज्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर किंवा त्यांचं चेहऱ्याकडे जरी पाहिले तरी सर्वांना आपल्याला उत्साह यावा, आपल्या संकुलातील सर्व शिक्षक उत्साहित होतील असे व्यक्तिमत्व असलेले आपले सचिव, आजचे विद्यमान सचिव राहुलजी रजपूत सर, तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित म्हणजे आजच पदग्रहण केलेले उपाध्यक्ष आदरणीय जाधव सर आणि संस्थेचे कार्यवाहक उत्तम सर, अमर सर, ज्युनियर कॉलेजचे आदरणीय शिंदे सर आणि आमच्या प्राथमिक शाळेला मुख्याध्यापक म्हणून लाभलेले बोरगे सर, तसेच माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी, आपल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय या सर्वांचा भार वाहून घेणारे, कोणाची वाटही न पाहणारे आणि सर्वत्र दरारा असलेले असे प्राचार्य लाभलेले आपले जगताप सर. कोणी जरी नसेल, काही जरी संकट आलं तरी सर्व संकट एकटे जगताप सर निभावून नेतात आणि तेवढी धमक त्यांच्याकडे आहे. सरांनी जे काही निवड केलेली शिक्षकांची, प्राचार्यांची, ज्या या संकुलामध्ये काम करणारे शिक्षक आहेत, कर्मचारी आहेत, एक एक हिरा निवडूनच सरांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि अशा या सर्व हिरे असलेले इथले सर्व कर्मचारी यांच्या माध्यमातूनच ही संस्था चालते, हे संकुल चालतं. त्यामुळेच या संस्थेचं भवितव्य उज्ज्वल आहे. आज माझा निरोप समारंभ मला मोठी बहीण म्हणूनच सर्वांनी मानलेलं आहे आणि मी ज्यावेळेस इथं आले प्रथम मला वाटलं की मला या शाळेत नको, इतकी लांब शाळा आहे आणि फाट्यावरून इथपर्यंत यायचं, चालत यायचं आणि परत चालत जायचं, हे मला महासंकट वाटत होतं. पण ज्यावेळेस सर्वच इथले कर्मचारी, माझे सहकारी शिक्षक, माझ्यापेक्षा माझ्या म्हणजे मुलाच्या वयाचे, मुलींच्या वयाचे असे जे सर्व होते आणि इतर कर्मचारी सुद्धा, कोणी मला म्हणजे प्राध्यापक आहे किंवा मी ज्युनियर कॉलेजला आहे, माध्यमिकचा शिक्षक आहे असं कधीच कोणी मानलं नाही. मी खाली उतरले की प्रत्येक जण यायचा आणि मॅडम चला तुम्हाला सोडवून येतो आणि असं सर्वांनी मला केलेलं आहे आणि कधी मला चालू दिलेलं नाही. मला इथं कधीही म्हणजे कुठलं दुःख किंवा मी इतक्या लांब येते अशी भावना माझ्या मनामध्ये आली नाही. आणि नंतर तर मला हा इथून जायचं हेच मला खूप नकोसं वाटायला लागलं. सर्वांनी मला आपलंसं केलं होतं. जिव्हाळा प्रेम हे जे लाभलेलं आहे तो जिव्हाळा प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही आणि मी त्याबद्दल तुमचे उपकार मानत नाही तर तुमच्या ऋणात राहणंच मला आवडेल. आणि माझे प्राथमिकचे जे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलेले. आपले सर अध्यक्ष असलेले आपले उत्तम सर, जगताप सर हे कधी म्हणजे म्हणाले नाहीत की तुम्ही वेळेवर येत नाही मॅडम, तुम्ही असं करता. सर्वांनी मला सांभाळून घेतलेलं आहे, कोणाला 5 मिनिट सुद्धा सोडणार नाहीत. पण माझ्यासाठी सरांनी कधीही मला अडवलेलं नाही, कुणीच मला अडवलेलं नाही. कुठलंही काम असो, चौगुले सर असो, केसी सर असो, मी एखादं काम सांगितलं, मला कॉम्प्युटरचं काम जमत नव्हतं तर कुठलंही काम मी जर सांगितलं तर ते पटकन मला करून द्यायचे. आजही मला चौगुले सरांची आठवण येते. मा साहेब किंवा आई साहेब हे शब्द सतत कानात राहतात. तुमचं जे सर्वांचं प्रेम मिळालेलं आहे मला. ज्युनियर कॉलेजचे सुद्धा सर्व माझे शिक्षक आहेत ते सुद्धा म्हणजे मला सगळे मुलासारखेच होते आणि त्यांचं जे प्रेम होतं, सगळ्यांचा माध्यमिकचा दृष्टिकोन होता. मंगळवेढ्यात जरी मी असले तरी तिथून जे असतील ते मला घेऊन येत होते आणि इथल्या कामात सुद्धा मला कधीही अडचण येऊन दिलेली नाही.
आणि सोनगे सरांबद्दल बोलायचं तर पोषण आहाराच्या बाबतीत मी कधीही म्हणजे बिनधास्त राहिलेली आहे. पोषण आहार हा कायम सोनगे सरांनी सांभाळलेला आहे. सर मला अनेक वेळा म्हटले मॅडम तुमच्या विभागाचं तुम्ही सांभाळा, पण मी सांगितलं सर मी आजपर्यंत तरी तुम्ही सांभाळलं पाहिजे. आणि तेवढं सरांनी माझ्यावरती म्हणजे मला कामामध्ये मदत केलेली. मी कधी त्या पोषण आहारचं काम पाहिलेलं नाही आणि त्यांनी ते प्रामाणिकपणे केलेलं आहे. आमचे नरोटे सर असतील, मुलांची जबाबदारी सरांनी त्यांच्यावर घेऊन पूर्णपणे ती निभावलेली. कधी म्हणजे सांगितलं नाही मॅडम हा मुलगा आजारी काय करू द्या, कुठं तुम्ही नेता का, असं कधी झालं नाही. आणि संगीता मॅडम आणि गणपती सर ह्यांच्याबद्दल तर म्हणजे मला इतकं त्यांचं सहकार्य झालेलं आहे. मी तर राहिले तर मॅडम तुम्ही जेवलात का किंवा तुम्हाला काय अडचण आहे काय आवर्जून ते येऊन विचारायचे. आणि मला शेवटचा दिवस आठवतो, आपली लातूरला जायची फाईल तयार करायची होती. त्या दिवशी मला थोडा उशीर झाला आणि उशीर झाल्यावरती 3 वाजले असतील मला इथंच फाईल तयार करायला. गणपती सरांना मॅडमला पाठवलं आणि म्हटलं मॅडम अजून जेवल्या नसतील, सकाळी आलेल्या आहेत, जा डबा घेऊन ये. त्यांनी घरी जाऊन गरम जेवण आणलेले. मी इथं राहिले की प्रत्येक जण मला विचारायचा मॅडम डबा आणू का, सगळे शिक्षक विचारायचे. आणि माझी सकाळची शाळा असेल त्यावेळेस शिंदे सरांनी मला आवर्जून म्हणजे गाडीमध्ये घेऊनच आलेले. त्यावेळेस मात्र मी त्यांच्याबरोबर वेळेवर येऊ शकते. ह्या सर्वांचं जे काही आहे खूप आठवणी माझ्याबरोबर आहेत. त्या मी तो सर्वांचं तुमचं सगळ्यांचं प्रेम घेऊन चाललेलं आहे, तुमचा जिव्हाळा घेऊन चाललेली आहे. आणि तुम्ही जे मला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. माझ्याकडून जर काही कमी जास्त शब्द गेले असतील प्राथमिकच्या लोकांना तर त्यांनी मला माफ करावं. प्रत्येक जण मला कुटुंबातल्यासारखं मला वाटतो आणि इथून पुढे सुद्धा मी तुमच्या कुटुंबातलीच आहे. जरी कुठला काही प्रसंग असेल तरी मला कळवत जा, मी तिथं हजर राहत जाईल. त्याचप्रमाणे आता कोरोनाचा काळ आहे, सर्वांनी आपापली कुटुंब आपलं घर आपली स्वतःच तब्येतीला जपावं एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. मला इथं बोलवलं, माझा निरोप समारंभ हा सत्कार जो केला, मला जो मान दिला त्याबद्दल मी आभारी आहे. आणि आणखी एक गोष्ट, ज्या वेळेस माझ्यावरती संकट आलं, माझा मुलगा आजारी होता, त्यावेळेस महादेव सर, जाधव सर, शिंदे सर तसेच माझे सर्व सहकारी सगळेजण मला आवर्जून विचारायचे आणि सर्वांनी मला खूप मोठा आधार दिलेला आहे त्यावेळेस. आणि त्या संकटातून आम्ही सही सलामत बाहेर पडलो. तुमच्या सर्वांची ज्या सद्भावना होत्या, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद होते, जे परमेश्वराकडे तुम्ही मागणं केलेलं असेल, या बालाजीनगरचं देवाचं जे हे असेल, त्यामुळं आम्ही आमच्या संकटातून बाहेर पडून आज आम्ही चांगल्या परिस्थितीत म्हणजे दिवस बघत आहोत. याबद्दल मी आपल्या सर्वांचे परत एकदा आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. यानंतर आजचे दुसरे सत्कारमुक्ती आदरणीय सोनगे सर यांनी आपले 2 शब्दातून मनोगत या ठिकाणी व्यक्त करतात. आदरणीय व्यासपीठावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, माझे सहकारी, सिनियर ज्युनियर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षक कर्मचारी यांनी जो आज मला सत्कार केला त्या सत्काराबद्दल मी खूप खूप धन्यवाद आहे. आणि त्यांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, भविष्यात त्यांनी वर्क इज वर्शिप हे सत्तत्व लक्षात ठेवून काम करा आणि विना सहकार नाही उद्धार हे ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमची वाटचाल करा. धन्यवाद. एवढं बोलणं. आज आपण सगळे राजगुरू मॅडम आणि सुंगे सरांचा निरोप समारंभाचा कार्यक्रमसाठी इथे जमलेलो आहोत. त्यांना मी त्यांच्या लाईफच्या 2nd इनिंगसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो.
आणि लाईफ आफ्टर रिटायरमेंट त्याच्याबद्दल बाकी कोणी बोललं तर चालेल, पण मला तर बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. तर मी जाधव सरांच्या वतीने एक छोटंसं आर्टिकल माझ्या वाचण्यात आलं होतं, ते मी त्यांच्या बिहाफ तुम्हाला वाचून दाखवतो. घटका गेली, फळे गेली, अखेर आली निवृत्ती. आता थोडी चैन करूया, बदला आपली वृत्ती. लवकर उठणे विसरा आता, खुशाल ताणून द्या. भेटीची लज्जत न्यारी एकदा चाखून घ्या. चवी चवीने वाचा पेपर, वर वरून फिरून दृष्टी. मापे काढा आमची आणि मोदीची खरडपट्टी. टीव्ही पाहता चाखा नाश्ता, रोज नवीन रती. खिल्ली उडव भल्या भल्यांची, सैल सोडणीची. ऑफिसला ना खाई आता, रोज रोजीची सुट्टी. निवांत आंघोळ, निवांत पूजा, करेल मनाची तृप्ती. सावकाशीने करा भोजन, मारा आडवा हात. पुरणपोळी कधी बिर्याणी व कधी साखर भात. तांबूल सेवन नित्य असावे, कधी मसाला पट्टी. वामकुक्षीला नका अंतरू, करा तिच्याशी गट्टी. सायंकाळी निवांत वेळी आळस झटकुनी टाका. पाणीपुरीच्या व मिसळाच्या दुर्लक्ष नका त्या हाका. चक्कर मारा बाईकवर वा करा मोकळे पाय. बागेत रंगवा गप्पा गोष्टी किंवा फक्त हॅलो आहे. नंतर येईल रात्र सुखाची, तब्येतीने जेवा. भानगडींच्या सिरियल पाहून करा स्वतःचा हेवा. चित्र हे असेल आपल्या संध्या संसाराचे, निवृत्ती मग रंगात जाईल येता दिवस सुखाचे. तर हे सेवा निवृत्ती नसून हे नवीन जीवनाची आवृत्ती आहे असं समजून मी त्यांना पुढच्या जीवनासाठी दोघांनाही शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द इथे संपवतो. आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांना एक विनंती करतो, जे आपण मागच्या मीटिंगमध्ये पण बोललेलो होतो. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे सध्या एकमात्र साधन आहे, ते म्हणजे मोबाईल ॲप्स, जे त्यांना नोट्स प्रोव्हाइड करायचे आहेत, जे काही त्यांना क्लासेस घ्यायचे आहेत, ते कसे घ्यायचे याबाबत आपल्याला छोटीशी एक चर्चा करायची आहे. तर जे आम्ही जनरली कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये यूज करतो मेथड, त्याला आम्ही म्हणतो ट्रेन द ट्रेनर. सगळ्या शिक्षकांना हे ॲप वापरायला जमतंच असं नाही. तर जे काही मोजके शिक्षक आहेत, 4-5 शिक्षक आहेत, चौगले सर, पाटील सर, जे टेक फ्रेंडली आहेत, जे टेक सॅव्ही आहेत, त्यांना आपण या ॲपबद्दल माहिती देऊ. ते जेव्हा या ॲपबद्दल कम्फर्टेबल होतील तेव्हा प्रत्येक 5-6 शिक्षकांचा ग्रुप आपण त्यांना असाइन करू शकतो आणि त्यांना ते शिकवण्याची जबाबदारी आपण त्यांच्यावर देऊ शकतो. हे असं करून आपण ॲटलिस्ट ऑनलाईन एज्युकेशन स्टार्ट करायचं उपक्रम करायचा आहे. त्याच्यासाठी काही अडचणी येतील, ते आपण ॲटलिस्ट सुरुवात तरी करू. सुरुवातच नाही केली तर आपल्याला कळणार नाही अडचणी काय आहेत. फक्त विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नाही म्हणून गप्प बसण्यात ही अर्थ नाही. तर आपण हे कार्यक्रम झाल्यानंतर एक 10 मिनिटासाठी त्याच्याबद्दल चर्चा करूया. थँक्यू. खरं तर निरोप देणं हा शिष्टाचार नसून तो संस्कृतीचा भाग आहे. प्रकारची सर्व संकुलाच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं सांगता करण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय शिंदे सरांना मी या ठिकाणी विनंती करतो. वेळ खूप झालेला आहे. कैलासवासी लालसिंग सर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम यापुढे सुरू करीत आहे. या बालाजी शिक्षण मंडळाचे नूतन पदाधिकारी अध्यक्षा श्रीमती तुळसाबाई लालसिंग राजपूत उर्फ काकू, उपाध्यक्ष आजच ज्यांना उत्तम सरांकडून पदभार मिळाला ते श्री आमचे परमस्नेही मित्र जाधव सर, संस्थेचे सचिव श्री राहुल सर, बालाजी बिगर शेती ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री अमर सर, संस्थेचे कार्यवाहक श्री उत्तम सर, प्राचार्य जगताप सर, माजी सचिव गणपती सर, आजचे दोन्ही सत्कार मूर्ती
सौ उषाताई राजगुरू मॅडम, ताकपेरे साहेब, श्री सोनगे सर, सर्व ज्येष्ठ सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू आणि भगिनींनो, दोन छोटे छोटे कार्यक्रम झाले. एक पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहणाचा आणि दुसरा कार्यक्रम झाला तो दोन सेवानिवृत्त सत्कार मूर्तींचा. सेवानिवृत्त सत्कार मूर्तीबद्दल जाधव सरांनी खूप छान असं वक्तव्य केलेलं आहे. खूप मनोरंजनात्मक याच्यातून जाधव सरांनी पटवून दिलेलं आहे. राजगुरू मॅडम ज्या वेळेला इथं आल्या त्यावेळेला त्यांना हा परिसर नवीन वाटला, परंतु लवकरच या परिसराशी त्या मॅच झाल्या आणि राजगुरू मॅडमचा स्वभाव हा सगळ्यामध्ये मिसळून राहण्याचा स्वभाव असल्यामुळे त्यांना कसलाही त्रास झाला नाही. आणि बालाजीनगरची भूमी अशी आहे की संस्काराची भूमी आहे, संस्कृतीची भूमी आहे. इथं कोणीही नौका माणूस आला तरी तो त्याला परका असं वाटणार नाही. अशा प्रकारची भूमी या ठिकाणी असलेले लालसिंग सरांच्या तालमीत तयार झालेले शिक्षक, या सर्व शिक्षकांनी राजगुरू मॅडमना इतकं प्रेम दिलं, त्यांना ही शाळा नौकी अशी वाटलीच नाही. आणि राजगुरू मॅडम मुख्याध्यापक पदाचा मोठा अनुभव होता त्यांना गांधी आश्रम शाळेमध्ये, त्यामुळं इथं काम करताना त्यांना कसलीच अडचण आली नाही. प्राथमिक शाळेचं मुख्याध्यापक होणं आणि प्राथमिक शाळेच्या मुलांना शिकवणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. त्याचबरोबर प्राथमिक शाळेच्या शिक्षकाशी सुसंवाद करून त्यांचं प्रशासन चालवणं ते याहूनही अवघड आहे. पण राजगुरू मॅडमनी अतिशय यशस्वीपणे ती भूमिका पार पाडली. त्याबद्दल राजगुरू मॅडमचं जितकं कौतुक करावं ते कमी आहे. राजगुरू मॅडमने आपल्या जीवनामध्ये अनेक संकटावर मात केलेली आहे. मगाशी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं त्यांच्या मुलाचं किडनीचं बायपास ऑपरेशन झालं आणि त्यांच्या मुलाला किडनी स्वतः ताकपेरे साहेबांनी म्हणजे वडिलांनी किडनी दिलेली आहे. त्यांची प्रकृती बघा किती ठणठणीत आहे, बीपी नाही, शुगर नाही, एकही गोळी नाही. त्याच्यामुळं राजगुरू मॅडमनी जीवनात विद्यार्थ्यांची जी सेवा केली त्या सेवेची पुण्याई म्हणून त्यांच्या पतिराजांना चांगलं आयुष्य मिळालं आणि ते निरोगी आयुष्य जगत असताना आपल्या मुलाला किडनी दान करू शकले. आणि त्याच्यातून त्यांचा तरुण मुलगा सावरला आणि तो इंजिनियर म्हणून काम करतोय आणि त्यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे. आणखी एक गोष्ट सांगतो, या कोरोना महामारीमध्ये राजगुरू मॅडमना बीपी शुगर असून सुद्धा त्यांनी कोरोनावर मात केलेली आहे. कोरोनावर मात केलेल्या सर्वांचं आज मी अभिनंदन करतो. आमच्यातले सेवक श्रीयुत लिंबाजी शिवाजी राठोड हेही कोरोनातून मुक्त झालेले आहेत. त्यांची पत्नी कोरोनातून मुक्त झालेली आहे. त्याचबरोबर आपले दुसरे कर्मचारी विजय विठ्ठल राठोड तेही खूप सिरियसली आजारी होते, तेही त्याच्यातून मुक्त झालेले आहेत. सर्वांना पुनश्च सांगतो, सर्व कर्मचाऱ्यांना आपण सुरक्षित राहा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, शासनाचे प्रोटोकॉल्स आपण फॉलो करा. त्याचबरोबर मी सोनगे सराबद्दल 2 मिनिटं बोलतो. सोनगे सराबद्दल थोडं इंग्लिशमध्ये बोललेलं बरं होईल. सोनगे सरांचा पाठ मी बघितलेला आहे. लालसिंग सरांनी इंग्रजीचे शिक्षक अतिशय हेरून घेतलेले आहेत. सर्व इंग्रजी शिक्षकांचे पाठ मी स्वतः बघितलेले आहेत. सोनगे सर इज हॅव्हिंग गुड इंग्लिश नॉलेज. As far as my knowledge is concerned, he has performed his duties very honestly. Now he said in his tweet, work is worship. खरोखरच सोनगे सरांनी कामावर श्रद्धा ठेवलेली आहे, कामावर निष्ठा ठेवून त्यांनी काम केलेलं आहे. अतिशय प्रामाणिक, एक इमानदार, ऑनेस्ट शिक्षक म्हणून सोनगे सरांकडे पाहिलं जातं. कर्तव्यात अजिबात कसूर त्यांनी केलेली नाही. बाकीचे शिक्षक कर्तव्यात कसूर करतात असं नाही. आपल्या शाळेतील सर्वच शिक्षक गुणी आहेत, सर्व शिक्षकांची कामावर निष्ठा आहे, सर्व सेवकांची कामावर निष्ठा आहे, सर्व महिला शिक्षकांची कामावर निष्ठा आहे. कामावर निष्ठेबाबत कोणीही शंका घेण्याचं काही कारण नाही. इतक्या चांगल्या पद्धतीने सोनगे सरांचंही काम होतं. या दोन्ही सत्कार मूर्तींना भावी आयुष्य, निरोगी राहो, त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराट एवढी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आज जे पदाधिकारी आपण ज्यांचं पदग्रहण झालेलं आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांना संस्थेच्या कामासाठी माझ्याकडून आणि
माध्यमिक प्राथमिक आणि ज्युनियर कॉलेजकडून हार्दिक शुभेच्छा देतो. नूतन प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री बोरगी सर, त्यांना आम्ही प्रेमाने बोरगी अण्णा म्हणतो, ते आमच्याच बरोबरीचे आहेत. बोरगी अण्णांनाही उर्वरित मुख्याध्यापक पदासाठी शुभेच्छा देतो. प्राचार्य जगताप सरांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे आपल्या संकुलाची वाटचाल अशीच यशस्वीरित्या चालू, भरभराट संस्थेची हो, ही सदिच्छा व्यक्त करून आज आपण या कार्यक्रमाला सगळे उपस्थित राहिलात. प्रथमतः सत्कार मूर्तींचा आभार मानतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने दिला जाणारा खाऊ सर्व दोन्ही सत्कार मूर्तींचं आणि त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांच्या नातेवाईकांचं आभार मानतो. त्याचबरोबर सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. हा जो अल्पोपहार दिला जातो आहे बोरगी अण्णांकडून मुख्याध्यापक पद मिळाल्याबद्दल अतिशय त्यांना आनंद झालेला आहे आणि आनंद झाल्यानंतर इथं सगळ्यांना अल्पोपहार देण्याची प्रथा आहे. मी हा छोटेखानी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपवतो आणि कार्यक्रम संपला असं अध्यक्षांच्या परवानगीने मी जाहीर करतो.